मेळघाट चिखलदरा धारणीच्या डोंगरात राहणारा आदिवासी समाजाचं साधंसुधं आयुष्य. शाळेत जाणारी लेकरं, अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या, पायवाटा, पण जगण्यासाठी हा सगळा निरागस संसार. दरवर्षी डोंगर सोडून मैलोन दूर निघतो. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुका अपर्णा आमोना कास्तेका। दूर है यहाँ से? हमारा गांव बहुत दूर है, 2-3 जिला छोड़ना पड़ता यहाँ से। कितने साल से काम कर रहे इधर? 2 साल हो गए। क्या मजदूरी मिलता है आपको एक दिन में? 200 200 रुपये में आपका खर्चा हो जाता है पूरा? नहीं भी होता तो आप करना ही पड़ता कैसे भी। बच्चों के बारे में क्या सोचा है आपने? बच्चे के बारे में क्या सोचेंगे, स्कूल पढ़ाने का है, लेकिन जागो अच्छे नहीं मिल रहे ना। गुलर घाट में डाला था लेकिन उनका व्यवस्था नहीं हुआ। अगर आपको मनरेगा के अंतर्गत गांव में काम मिला तो आप क्या इधर आएंगे और काम करने के लिए? नहीं, उधर ही काम करेंगे। नांदगाव खंडेश्वर अंतर्गत परिसरातील असलेल्या वीटभट्टी, तेथे मिळणाऱ्या तटपुंजा रोजगारासाठी संपूर्ण कुटुंब येथे येऊन राहतं. आई वडिलांसोबत लेकरंही पहाटेपासून संध्याकाळपर्यंत वीटभट्टीवर गरम वाऱ्यात लाल भडक उन्हात काम करताना दिसतात. शिक्षण त्यांच्यासाठी आजही दूरच स्वप्न ठरतं. शाळेची बॅग पाठीवर घेऊन डोंगरात जाणारी ही मुलं बडनेरा तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर परिसरात असलेल्या वीटभट्टीवर मेहनतीच्या कुदळी फावड्यात अडकून पडतात. एकीकडे डोंगरात अन्न रोजगाराचा अभाव, तर दुसरीकडे दुसऱ्याच्या जमिनीत धुरकट वातावरणात काम करून मिळणारी काही मोजकी कमाई, ह्याच त्यांच्या जगण्याचा आधार बनलेला. मेळघाटातील ही कुटुंब. कोमल प्रेमलाल कास्तेकर। कोणते गाव आहे बेटा? आमोना। अमोला, अकोला जिला से है? हाँ। तो आप पढ़ाई कर रहे हैं? नहीं। तो अभी पढ़ने की इच्छा है आपकी? हाँ। पढ़ लिख कर क्या बनना चाहेंगे आप? डॉक्टर। प्रत्येक हंगामात स्थलांतर करतात. आपलं घर, आपलं गाव, आपले स्वप्न मागे टाकून फक्त 2 वेळच्या पोटासाठी. ही कथा आहे संघर्षाची, गरिबीची, चाललेल्या लढाईची. आणि जगण्याच्या शोधात घरदार सोडणाऱ्या या आदिवासी समाजांची. या दरम्यान मी आणि माझा समुदाय या बडनेरा तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर परिसरात. ललिता बारसकर। कब से आ रहे इधर तुम काम पे? इसी साल आए। क्या परेशानी काम नहीं इधर आने की तुम्हारी? जरा सा खेती बाड़ी में पैसे लग रहे थे तो उठा लिए पैसे, तो काम करना है। तो गांव में काम नहीं मिलता आपको हमारे चीज में? मिलता लेकिन ऐसे कम मिलता। असलेल्या वीटभट्टीवर एका संस्थेच्या माध्यमातून गेलो असता असे दृश्य पाहावयास मिळाले. प्रेमलाल कास्तेकर। स्कूल जाता है तू? हाँ। कहाँ है स्कूल अपना? नारायणपुर। पढ़ लिख कर क्या बनना चाहेंगे? पुलिस। की विटाभट्टीवरील लोकांची गावात मनरेगा MREGS अंतर्गत सतत काम न मिळत असल्याने तेथील लोक रोजगाराच्या शोधात मजबुरीने काम करण्याकरिता येतात आणि सोबत आपल्या शाळकरी मुलांना सुद्धा आणतात आणि त्यांची समस्या आम्ही ती जाणून घेतली.